नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर रोहित व्हिडिओग्राफर आहेत. आपल्याला अमेरिका आणि इराण यांच्यातल्या युद्धाचे जे उतार-चढाव आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं बोलायचं आहे. असं सांगण्यात आलं होतं बरं का, की आज सकाळी इस्लामाबादमध्ये, पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या पुढाकारांनी शांततेच्या वार्तेची दुसरी फेरी घडणार आहे. आणि त्या दुसऱ्या फेरीकरता अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हॅन्स, जे गेल्या वेळेलाही आले होते पहिल्या फेरीसाठी सुद्धा, ते येतील अशी सगळीकडे बातमी पसरलेली होती. बरं त्याच्यातही गंमत अशी होती, एका ठिकाणी जे.डी. व्हॅन्सने सांगितलं होतं, "मी पाकिस्तानला जाणार आहे." तर ट्रम्पने सांगितलं होतं, "जे.डी. व्हॅन्स काही पाकिस्तानला जाणार नाहीयेत." म्हणजे त्यांच्यात सुद्धा एकवाक्यता नव्हती. आणि सर्वात गंमत म्हणजे दुसऱ्या बाजूचे जे चर्चेला येणार इराणची लोकं, ती तर मुळी म्हणली होती, "आम्हाला यायचंच नाही." कारण इकडे अमेरिकेने सांगितलं, की चर्चा करायची, चर्चेला जमायचं आणि हे आमचे विचार चालू असताना त्यांनी जाऊन आमच्या एका जहाजावरती आक्रमण केलं. टुस्का या नावाचं एक इराणी मालवाहू जहाज होतं. मलेशियाहून काही सामान त्यांनी इराणकरता आणलं होतं असं सांगण्यात येतं आपल्याला. टुस्का या फारसी फारसी शब्दाचा अर्थ आहे एक झाड. तिथे उगवणारं अल्डर जातीचं एक झाड आहे. त्या झाडाचं नाव त्यांनी त्याला दिलं होतं. अ, त्याच्यावरती अमेरिकेच्या स्प्रुअन्स नावाच्या डिस्ट्रॉयरनी हल्ला केला. आणि तो हल्ला का केला, की ट्रम्प यांनी आधीच सांगितलं होतं, की आम्ही ब्लॉकेड केलेलं आहे. ब्लॉकेड म्हणजे आम्ही वेढा घातलेला आहे आणि तो वेढा इराणच्या बंदरांकरता घातलेला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीचा वेढा फक्त इराणच्याकडे येणारे आणि इराणमधनं निघणारी जी जहाजं, जी अमेरिकेच्या हिताची वाटत नाहीत, ती आम्ही थांबवणार आहोत. आणि त्याप्रमाणे या स्प्रुअन्स हे अमेरिकेचं एक अत्याधुनिक फ्रिगेट आहे, डिस्ट्रॉयर क्लासचं आहे. स्प्रुअन्स हा त्यांचा एक ॲडमिरल होता. त्या स्प्रुअन्सच्या नावावरती हे जहाज त्यांनी ठेवलेलं आहे. तर त्या जहाजाकडे अतिशय अ, आधुनिक उपकरणं आहेत. M45 नावाची एक तोफ आहे त्यांच्याकडे. जी 5 इंची बुलेट्स तोफ म्हणजे बंदूक आहे. तोफेपेक्षा बंदूक आहे. ती 5 इंची बुलेट्स ने मारा करते आणि त्यांनी या कार्गो शिपला त्यांनी आधी सांगितलं, की तुम्ही थांबा. तुम्ही आतमध्ये जाऊ नका होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये. तरी त्यांनी ऐकलं नाही. ते निघाले. तर यांनी त्याच्यावरती गोळीबार केला आणि त्यांच्या इंजिन रूमलाच भोग पाडलं आणि त्यामुळे ते जहाज थांबलं आणि थांबलेल्या जहाजावरती अमेरिकेच्या कमांडोजनी, हेलिकॉप्टरनी ते ताब्यातच घेतलंय. आता ते जहाज अमेरिकेच्या ताब्यात आहे. तर अशा प्रकारची घटना झाल्यावरती इराणी लोकं भडकली. आता इराणमध्ये काय परिस्थिती ती आपल्याला सांगायला पाहिजे. इराणमध्ये सध्या सत्तेमध्ये सुद्धा 2 तट पडलेले आहेत. एक म्हणजे जी सत्ता पेजेश्कियन राष्ट्रपती आहेत. त्यांचे अरापची हे विदेश मंत्री आहेत आणि घालिबेव हे त्यांच्या स्पीकर ऑफ द पार्लमेंट असे तिघजण आहेत. हे तिघजण वाटाघाटी करतील अशी चर्चा चाललेली होती. परंतु यांच्या विरोधातच म्हणा तर इराणी रिपब्लिकन गार्ड कोर, ते स्वतःला इस्लामिक रिपब्लिकन गार्ड कोर असंही म्हणतात कधी-कधी. तर ते सैन्यातले जे कट्टर लोक आहेत, त्यांना मुळी ही चर्चा मान्यच नाहीये. म्हणजे गेल्या वेळेला असंच झालं. हीच मंडळी आली होती चर्चेला. पेजेश्कियनला तर त्यांनी म्हणजे नजरकैदच केलंय. त्यामुळे पेजेश्कियन बाहेर पडत नाहीत, राष्ट्रपती इराणचे. आणि त्यांनी एकदा पब्लिकली सांगितलंय, की मला काही कोणी इथे विचारत नाही, तेव्हा माझ्यावरती कशाची जबाबदारी आता नाहीच आहे. पण हे बाकी दोघं जण आले होते, अराक्ची आणि गालिबेव. परंतु त्यांनी जेव्हा काही बोलायचं सुरुवात केली, तेव्हा त्यांना सूचना दिली, की तेहरानला आधी विचारा तुम्ही बोलताय ते होणार आहे का? त्यांची इच्छा होती, की हे थांबावं. कारण कुठलाही शहाणा राजकारणी जर इराणमध्ये असेल, तर त्याला हे इराणला अतिशय जड जातंय हे समजतंय. आपल्या इथल्या मीडियाला समजत नाही. भारतातल्या मीडियाला हे काहीच समजत नाही. आणि इराणचे कट्टर लोक आहेत, त्यांना समजलं तरी ते म्हणतात, "आम्ही बलिदान द्यायला तयार आहोत. आमच्या देशाची वाट लागली तरी चालेल, पण आम्ही लढाई थांबवणार नाही." आणि लढाई थांबवणार नाही म्हणजे काय, की आमच्या अटींवर आम्ही लढाई थांबवू आणि त्या अटी म्हणजे आम्हाला अणुबॉम्ब करायचा तो आम्ही अणुबॉम्ब करू. आमच्याकडे जे 60% शुद्ध केलेलं युरेनियम आहे 444 किलो ते आम्ही कोणाला देणार नाही आणि त्याच्याशिवाय सुद्धा होर्मुझची सामुद्रधुनी आम्ही ब्लॉक केले, ती आमच्या टर्म्सवरती चालेल. आणि पुन्हा मग अमेरिकेने आमच्यावर हल्ला करायचा नाही. सगळ्या जगाने गॅरंटी द्यायची, की अमेरिका आमच्यावर हल्ला करणार नाही. अमेरिकेने इस्रायलला सांगून लेबनॉनमध्ये इस्रायलने हल्ला करायचा नाही, हे त्यांनी सांगायला सांगितलं. अशा सगळ्या जुन्याच अटी त्यांनी घातल्या आणि त्या अटी मान्य केल्या, तर आम्ही हे युद्ध थांबवू किंवा त्या अटी मान्य केल्या, तर आम्ही शांततेच्या करारासाठी येऊ.
आणि असं सांगून ती परत गेली लोक. कारण त्यांनी जरी मान्य केलं असतं, म्हणजे इराणचे राजकारणी त्यांनी मान्य केलं असतं तरी हे ऐकायलाच तयार नव्हते. त्याच्यावर ट्रम्प यांनी सांगितलं, पुढच्या वेळेला जर तुम्ही कोणाला पाठवलं तर त्याला पुरेसे पॉवर्स देऊन पाठवा, की तो जे काही मान्य करेल ते घडायला पाहिजे. इराणमध्ये सध्या पॉवर ही फक्त एकाच गटाकडे आहे, ती म्हणजे IRGC. आणि IRGCनी बाकी सगळ्या गटांना बंदिस्त केलेलं आहे. बरं, IRGC काय लायकीचे लोक आहेत? आत्ताच बातमी आली, की इराणमधल्या 2 विरोधी पक्ष नेत्यांना त्यांनी फाशी दिलं. गोळ्या घातल्या, फाशी दिलं, मारून टाकलं आणि सांगितलं, की या विरोधी पक्ष नेत्यांनी इस्रायलकरता हेरगिरी केली. इराणमध्ये सध्या कोणालाही जर शिक्षा द्यायची झाली ना, तर सांगायचं, की तुम्ही इस्रायलचे हेर आहात आणि मग सिद्ध करायची गरज नसते. उचलायचं आणि गोळी घालायची. तर असला प्रकार करणारे हे IRGC आणि इराणी राजसत्ता आहे. आणि धर्मांध तर ते आहेतच. काहीही कारण नसताना त्या पॅलेस्टिनी लोकांना प्रोटेक्शन द्यावं आणि बाकी जे दहशतवादी गटांना त्यांनी साथ दिलेली आहे, इराणने जे सपोर्ट केलेलं आहे, त्या गटांच्या ॲक्टिव्हिटीज वारेमाप चालू राहाव्या, हव्या तशा चालू राहाव्या, याच्याकरता इराणी लोकांची मुस्कटदाबी झाली तरी त्यांना काही वाटत नाही. किती वाटत नाही? ही लढाईला 28 फेब्रुवारीला सुरुवात झाली. त्याच्या 1 महिन्यापर्यंत त्यांनी इराणमधले निदर्शक 42,000 निदर्शक गोळ्या घालून मारले. म्हणजे स्वतःच्या निदर्शकांना मारायला सुद्धा त्यांना काही वाटत नाही. अशा तऱ्हेची ही लोकं आहेत. आणि अशा राजसत्तेला भारतातली मीडिया सपोर्ट करते. भारतातल्या विपक्षांचं म्हणणं असतं, हे किती चांगले लोकं. अमेरिकेशी लढतायत म्हणून ना, दुसरं काही कारण नाही. हे चांगले लोकं म्हणजे ते इस्रायलशी लढतायत आणि अमेरिकेशी लढतायत म्हणून ते चांगले. त्या प्रकारची भूमिका जर नरेंद्र मोदी सरकारने इथे घेतली असती, तर हे सगळे अपोझिशनचे लीडर कधीच मरून गेले असते. पण कळायची ही नाही आणि त्यांना जे वाटेल तेच ते सांगतात. आपण त्यांच्याकडे लक्ष देऊ नकोया, कारण त्यांच्याकडे कुठल्याही तऱ्हेचं फॅक्च्युअल माहिती नाहीये. इराणमधली फॅक्च्युअल माहिती कोणाकडेच नाहीये, फार कमी येते. इंटरनेट त्यांनी गेले 3 आठवडे 5 आठवडे बंद ठेवलेलं आहे. असं सांगितलं जातं, इराणमधल्या कमीत कमी 1,00,000 लोकांचे तर रोजगार इंटरनेटवर अवलंबून होते. ते सगळे बेकार झाले. प्रचंड भाववाढ झालेली आहे आणि डॉलरचं तर मी सांगितलंच होतं, की 8 वर्षापूर्वी जो रियाल 30 ते 40 रियालला $1 मिळायचा, तो आता 15 लाख रियालला $1 मिळतो. म्हणजे सगळ्या इकॉनॉमीची वाट लागलेली आहे. बरं, ट्रम्पनी हा जो वेढा घातलाय ना, हे जे ब्लॉकेड, हे 3 स्तरीय ब्लॉकेड आहे. म्हणजे 3 वेगळी-वेगळी जहाजं त्यांनी आणून, विमानं, जहाजं, मिसाईल सगळं आणून ठेवलंय. तर त्या ब्लॉकेडमुळे ट्रम्पनीच सांगितलं, की इराणचं महिन्याला $500 अब्ज नुकसान होतंय. कारण तेल विकता येत नाही. तेल विकलं नाही तर इराणकडे विकायला आहे काय? काहीच नाही. आणि दुसरी गंमत काय आहे, हे तेल जायचं सगळं चीनला. ते सुद्धा बाहेर जात नाहीये. त्यामुळे चीनचंही नुकसान आहे. त्यामुळे चीनही कासावीस झालाय, की थांबवा बुवा, हे ब्लॉकेड थांबवा. म्हणून त्यांनी कोणाला निवडलं ट्रम्पनी, तर तो अत्यंत धोकेबाज आणि हरामखोर माणूस मुनीर, त्याला निवडलं, की तू मध्यस्थीची बोलणी करायला जा. त्या मुनीरनी एकदा यांना तोंडघशी पाडलेलं आहे. कारण नसताना लेबनॉनचा मुद्दा मुनीरनी घुसडला होता, जो इस्रायलला मुळीच मान्य नव्हता. इस्रायलचं म्हणणं असं होतं, की लेबनीज सरकारशी आम्ही वाटाघाटी करतोच आहोत. आता अमेरिकेत त्यांच्या वाटाघाटी पण झाल्या. पण हिजबुल्लाशी आम्ही वाटाघाटी कशा करणार? कारण हिजबुल्ला लेबनॉनमधला दहशतवादी गट आहे. उद्या जर कोणी भारतात सांगितलं, की आम्ही भारत सरकारशी बोलणार नाही, तुमच्या इथे जे लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मदची लोकं येतात ना, त्यांच्याशी बोलतो किंवा जमात-ए-इस्लामीच्या लोकांशी बोलतो, तर कसं वाटेल? तशी साधारण अट इराणने घातली होती, की हिजबुल्लांना तुम्ही मारू नका आणि हिजबुल्लांबरोबर तह करा. इस्रायलने सांगितलं गेट लॉस, आम्ही काही तह वगैरे करणार नाही. ट्रम्पने फारच आग्रह केला म्हणून काही दिवस इस्रायलनी युद्धबंदी तिथे केली होती. त्यांना बॉम्बने मारत नव्हते. आता ती युद्धबंदी उठवतील, कारण नेतान्याहूंनी कालच विधान केलंय, की यांच्या काही शांतता वार्ता सफल होतील असं दिसत नाहीये. आणि आमचा इराणचा प्रश्न आम्ही अजून सोडवलेला नाहीच आहे, कारण ते युरेनियम अजून आमच्या हातात आलेलं नाहीये. युरेनियम जोपर्यंत हातात येत नाही तोपर्यंत आमची सुरक्षा धोक्यात आहे. त्यामुळे आम्हाला तर परत इराणवरती हल्ला करायला आम्ही सुरूच करणार आहोत, असं नेतान्याहूंनी सांगितलंय. मला तरी असं वाटतंय, की ट्रम्पची सुद्धा ही चालच आहे. जेडी व्हॅन्स अमेरिकेतनं निघाले की नाही हे कोणीच सांगत नाहीये. त्याचं कारण असं आहे, जेडी व्हॅन्स जर खरंच इस्लामाबादला आले आणि इराण जर आलंच नाही, तर अमेरिकेची केवढी फजिती होईल, की अमेरिका मोठा सुपर पॉवर आणि आम्ही त्यांना भेटायला सुद्धा येत नाही. राजा भिकारी, माझी टोपी घेतली, अशा प्रकारचा परिस्थिती इराण करू शकतं. तर ट्रम्पची सुद्धा भूमिका थोडीशी अशी दिसतीये. ज्या अर्थी ट्रम्पनी शांततेची वार्ता करायच्या आधीच इराणच्या जहाजाला पकडलं, त्या अर्थी ट्रम्पची फारशी शांतता आणायची इच्छा नाहीये. त्याला या सगळ्या प्रश्नाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे. होर्मुझची सामुद्रधुनी मोकळी करायची आहे. आणि नुसता ट्रम्पच नाही, तर अरब राष्ट्र सगळी जी आहेत आखातातली, सौदी अरेबिया आहे, कतार आहे, कुवेत आहे,
संयुक्त अरब अमिराती आहेत, बहरीन आहे. या सगळ्यांची इच्छा आता असं आहे, की इराणची दादागिरी मोडलीच पाहिजे. कारण अमेरिका जर निघून गेली, तर इराण पुन्हा या सगळ्यांच्या बोकांडी बसेल आणि सगळ्यांवरती तो कर लादेल. म्हणूनच इराणला ही सगळी होर्मुझची सामुद्रधुनी स्वतःच्या ताब्यात पाहिजे. ओमान सुद्धा आमच्याच ताब्यात पाहिजे. ओमानचा भाग सुद्धा असं त्यांचं म्हणणं आहे. हे सगळे जे इराणचे सपोर्टर आपल्या देशात आहेत ना, ते अमेरिकेच्या वेढ्याला इल्लीगल म्हणतायत. तो इल्लीगलच आहे. असा तुम्ही वेढा कुठल्याही देशाच्या ह्याला घालू शकत नाही. पण इराण जे करतोय त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी हा इंटरनॅशनल वॉटरवे आहे, आंतरराष्ट्रीय जलमार्ग आहे. हा फ्रीच असला पाहिजे, असं युनायटेड नेशनने सांगितलेलं आहे. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ ओपन सी अनक्लोज नावाचं जे एक करार एक कॉन्स्टिट्युशनल आहे बांधणी. त्याच्यामध्ये सांगितलंय की इंटरनॅशनल वॉटरवे ओपनच असले पाहिजे आणि नुसत्या मालवाहू जहाजांना नाही, तर सैन्याच्या म्हणजे नौदलाच्या जहाजांना सुद्धा ते ओपनच असले पाहिजे सगळ्या देशांच्या. ते टांगून देऊन इराण आपला थांबवतोय की कोणी जायचं कोणी नाही मी ठरवेन. मला जो पर म्हणजे तुमच्याकडे जर 20 लाख बॅरल तेल असलं तर $20 लाख दिले तरच जाऊ देईल. कारण इराणला लागली भीक. म्हटलं ना डॉलरची काय परिस्थिती झाली म्हणजे याची. त्यामुळे इराणला पैसे पाहिजेत काही करून. एक त्यांनी अट आता सांगितली अमेरिकेला, की तुम्ही आमचे जे $20 अब्ज फ्रीज करून ठेवले ते ताबडतोब आम्हाला द्या. म्हणजे काय आम्हाला आत्ता याच्यातनं सोडवा, पण आम्ही मात्र तुम्हाला काही एक देणार नाही. आम्ही होर्मुझ मुक्त आमच्या टर्म्सवर करू आणि तुम्ही वेढा हटवा. तुम्ही इथे असायचं काहीच कारण नाही. आता अरब देश सुद्धा म्हणतायत, की तुम्ही इथे असलेच पाहिजे. तुम्ही आहात म्हणूनच हे सगळं इराणचं थोडं आटोक्यात येतंय. माझा तरी असा समज आहे, की उद्या इराणमधनं कोणी येणार नाही. आले तरी त्यांना आयआरजीसीचे लोकं तह करून देणार नाहीत. तहाच्या निमित्ताने अमेरिकेने एवढी पॉवर तिथे आणून ठेवली आहे, एवढी जहाजं, एवढी विमानं, एवढी मिसाईल म्हणजे आधी युद्धाच्या आधी होतं त्याच्यात काही पटीने फौजफाटा त्यांनी तिथे आणलेला आहे. सैनिक आणलेले आहेत, कमांडोज आणलेले आहेत. 60,000च्या वर सैनिक सध्या तिथे आलेले आहेत. याचा अर्थ अमेरिकेला यांच्याविरुद्ध एक मोठा आघात करायचा आहे. कारण इराणचं सगळं जे राज्ययंत्र आहे, ते मोडून पडल्याचंच जमा आहे. मी तुम्हाला सांगितलं काय भाव आहेत. मग एकदा सांगितलं होतं, की एक अंड ₹17,000 रियालला मिळतं वगैरे अशा प्रकारचे भाव आहेत. लोकं कशी जगतायत हे सुद्धा आपल्याला कळत नाहीये. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये लोकांनी उठाव करणं जरा कठीण असतं कारण हे इतके क्रूर आहेत. मी तुम्हाला म्हटलं ना, की युद्धाआधीच त्यांनी 42,000 लोकं स्वतःची मारली आहेत. युद्धामध्ये इराणचे फक्त 3,000 लोकच मेलेत लक्षात ठेवा. त्याच्या आधी त्याहून जास्ती लोकं तर यांनी स्वतःच्या प्रजेलाच मारले. अशा लोकांविरुद्ध उठाव करणं सोपं नसतं. पण अमेरिकन आणि इस्रायली बॉम्बिंगनी आयआरजीसीचं जे प्रचंड नुकसान झालंय, ते पाहून काही लोकांना धीर आलाय. त्यामुळे आता तेहरानमध्ये सर्रास बॉम्बस्फोट व्हायला सुरुवात झालेली आहे. लोकं आता गप्प बसायचे नाहीत. कारण शेवटी जेवायला मिळत नाही, खायला मिळत नाही, असं मरायचं तर लढून मरूया, अशी भूमिका लोकं सुद्धा घेऊ शकतात. पण एकूण प्रॉब्लेम काय झालाय माहितीये का? यांनी आता परत सांगितलं, की आमचा जो मुस्तबा आहे, त्या मुस्तबानी सांगितलंय, की काही नाही मरेपर्यंत लढा. लढून मेलात, की तुम्हाला वरती 72 पर्याय मिळतील. काळजी करू नका. इथल्या आयुष्याची चिंताच करू नका. हा 1400 वर्षापूर्वी लिहिलेल्या एका पुस्तकाचा रेफरन्स हे आत्ताच्या काळात देतात आणि त्याच्या पद्धतीने वागा. नवीन प्रजेला हे आवडत नाही हो. नवीन प्रजेला कसं शक्य आहे आवडणं? पण त्याच्यावरती कोणी तिथे बोलू शकत नाही. कारण दहशत जबरदस्त आहे. आता या दहशतीच्या परिस्थितीमध्ये मला तरी असं वाटतं, की ट्रम्प एक जोराचा दणका इराणला उद्या सकाळी देतील. कारण उद्या सकाळी मुदत संपतीये. युद्धबंदीची मुदत उद्या संपतीये. त्याच्या आधी आज वार्ता करायची होती. आज शांती वार्ता झाल्या, की आज युद्धबंदीची म्हणजे आज मंगळवारपर्यंत त्या वार्ता झाल्या. खरं म्हणजे कालच करायची होती. काल कोणीच आलं नाही. म्हणून आजचं ठरवलं होतं. आजही कोणी आलं नाही. आजपर्यंत जर केली असती, तर ती युद्धबंदी पुढे चालवता आली असती. म्हणजे युद्धाला तोंड फुटलं नसतं. पण मला वाटतं ट्रम्पना युद्धाला तोंड फोडायचंच आहे. त्याकरता ज्या मटेरियल गोळा करायचं होतं, ज्या ज्या तोफा, जहाजं, विमानं, मिसाईल, दारुगोळा हे सगळं गोळा करून झालेलं आहे. इस्रायल सुद्धा रेडी बसलेलं आहे, की कधी मी हल्ला करतो. मला वाटतं एक प्रचंड हल्ला उद्याच्या दिवसात अपेक्षित आहे. इराणच्या बंदरांवरती जर हल्ले झाले, इराणच्या तेल साठ्यावरती जर हल्ले झाले, इराण गावामधल्या म्हणजे इराणच्या मुख्य शहरांमधल्या जर पॉवर स्टेशनवर हल्ले झाले, तर इराण हा 100 वर्ष मागे फेकला जाईल आणि आत्ताच्या काळामध्ये 100 वर्ष मागे फेकलं जाणं कुठल्याच देशाला परवडणार नाही. आणि आता फक्त ट्रम्पला दाखवायचं होतं, की इराण किती अडमुठेपणाने वागतोय, म्हणून बहुतेक हा सगळा घाट घातला गेला. बरं पाकिस्तान तर थर्ड रेटच आहे. मुनीर ट्रम्पला सारखं सांगत होता, इराणचं म्हणणं असं आहे, की तुम्ही वेढा उठवा म्हणजे मग आपण बोलू. ट्रम्प म्हणला, की वेढा हेच माझ्या हातात सध्या एकमेव हत्यार आहे. ते उठवलं तर कसं बोलणी करता येतील?
मुनीर हा दोन्ही बाजूने बोलतोय, कारण मुनीरची अवस्था काही फारशी चांगली नाहीये. पाकिस्तानामध्ये भूकमारी सुरू झालेली आहे, जेवाय खायला नाहीये, पेट्रोल मिळत नाहीये, सगळीकडनं मार मिळतोय. त्यामुळे त्याचीही पंचायतच आहे. बरं तो गेला होता इराणला ना, तर इराणचे राष्ट्रपती वगैरेंना भेटला नाही. तो सैन्याच्या लोकांना भेटला. कारण त्याला माहिती आहे, की आपल्यासारखं जसं पाकिस्तानात सैन्याकडे सगळे कंट्रोल आहेत, तसेच इराणमध्ये झालेले आहेत. त्यामुळे तो फक्त IRGCच्या अधिकाऱ्यांनाच भेटला. काही त्यांच्याशी चातुरमातुर बोलला, काही ट्रम्पशी चातुरमातुर बोलला. कारण इराणच्या विरुद्ध पाकिस्तान गेलं तर पाकिस्तानला इराण ठोकणारच आहे. तो तर तालिबानला सांगायला गेला होता, की तुम्ही इराणशी लढा. असं कुठे झालंय? तालिबानने म्हटलं गेट लॉस्ट. तालिबानने उलटा प्रचंड हल्ला पाकिस्तानच्या फौजांवरती केलाय. त्यांची माणसं मारली आहेत ड्युरन लाईनवरती. ते चालूच आहे एका बाजूला सगळं गाडं. मला वाटतं उद्या तरी वाटाघाटी वगैरे काही व्हायच्या नाहीत आणि तुम्ही कधी पाहिला नाही इतका मोठा हल्ला इराणवरती होईल आणि याच्यामध्ये तेलाचा अर्थात आपल्याला सगळ्यांनाच प्रॉब्लेम होणार आहे. कारण होर्मुझची सामुद्रधुनी मुक्त व्हायला तर अजून थोडासा वेळ लागेल. इराण जर मजबूत राहिला तर ते होत नाही. इराणची मजबूती तोडण्याकरताच हा सगळा प्रकार चाललेला आहे. उद्या आपल्याला याचा निकाल पाहायला मिळेल, की वाटाघाटी होणार नाहीत, झाल्या तरी सफळ होणार नाहीत आणि अमेरिका आपला हल्ला करणं सोडणार नाही. दणक्यात हल्ला अमेरिका करेल. भारतातल्या विरोधी पक्षांना अमेरिकेचा विरोध करण्याशिवाय दुसरं काहीही सुचत नाही. आपल्या देशाच्या बाजूचे कोण, आपल्या विरुद्ध कोण हेही त्यांना कळत नाही. खोमेनींनी काश्मीर प्रकरणामध्ये कायम भारताचा विरोध केलेला आहे. 370 कलम भारताने काढलं तेव्हा भारतावर टीका केलेली आहे. काश्मीरच्या लोकांना सांगत असतात, की तुम्ही उठाव करा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. असल्या माणसांची बाजू घ्यायला विरोधी पक्षांना फार आवडतं. कारण स्वतः विरोधी पक्षही त्यांचीच बाजू घेत होते काश्मीरच्या दहशतवाद्यांची. आपल्याला माहिती आहे. तेव्हा त्यांच्याकडे आपण लक्ष देऊया नको. त्यांना काहीही माहीत नसतं. परिस्थिती एका टोकाला येऊन पोहोचलेली आहे आणि त्या टोकाचा पुढचा परिपाक म्हणजे तिथे प्रचंड प्रमाणावरती हल्ला अमेरिकेचा होईल हे जवळ-जवळ निश्चित आहे. आपण आता बघूया, की त्या हल्ला किती लवकर इराणची टांगणी मोडली जाते आणि होर्मुझची समुद्रधुनी किती लवकर मुक्त होते. इराणनी बाब मंदेब म्हणजे लाल समुद्रामध्ये सुद्धा हुती लोकांना आम्ही ऑपरेशनल करू आणि तेही लाल समुद्रही आम्ही बंद करू असं त्यांनी सांगितलंय. तेही करायला ते बघतील. त्यामुळे हुतींवरती असाच न भूतो न भविष्यती असा हल्ला चढवण्यात येईल. उद्या आपण बघाल तर संबंध पश्चिम आशियामध्ये प्रचंड प्रमाणावर हल्ले चढवले जातील. इराण त्यांच्या ज्या छोट्या बोटी आहेत आणि ड्रोन वगैरे इराण पण हल्ला करायचा प्रयत्न करेल. पण मला वाटतं एव्हाना ट्रम्पनी त्या सगळ्याची सोय करून ठेवली असावी. त्यामुळे अमेरिकन सैन्य जे जगातलं सर्वात पॉवरफुल सैन्य समजलं जातं, त्यांचा विजय असाही निश्चितच होता. उद्या बहुतेक त्या विजयाचं पहिलं पाऊल पडलेलं असेल, असं मला एक अन्वेषक, एक विश्लेषक म्हणून वाटतं. काय होतं ते आपण बघूच या. आपल्याला जर ही माझी मांडणी आवडली, तर आपण आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, आपले व्ह्यूज आणि आपले कमेंट्स आमच्याकडे येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.